तर भावांनो, आज आपल्या गावामध्ये होता नरभाव जंबुकेश्वराच्या यात्रेचा महाप्रसाद आणि इकडे एवढी मोठी यात्रा भरली तर कधी वाटलंच नव्हतं. ब्लॉग शॉट पर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज सकाळी यात्रा होती त्यामुळे लवकर उठा म्हणलं तर आज पण आपल्याला उशिराच होऊन गेला. मग काय उशिरा उठून मग काय झटके पडले की आपण ब्रश केला आणि लगेच आंघोळ करून रेडी झालो. आपला भाऊन आपण मित्रमंडळींच्या बैठकीमध्ये आलो. मित्रमंडळींची बैठक झाली की लगेच आपण दर्शनात मग काय इकडे जंबुकेश्वराच्या मंदिरावर आलो. सकाळी सकाळीच पाहतो काय मुरमुरे कुरकुरे दुकानं येऊन गेलती बरं. काय इकडे जंबुकेश्वराच्या मंदिरावरती झेंडा लावण्याची तयारी सुद्धा चालू होती बरं का. मग इकडे रोहन भैया झेंडा लावाय सोडून इकडे आपल्याला टाटा बाय बाय करे बरं का वरून. मग काय इकडे सर्व मंडळींनी जंबुकेश्वराचं नाव घेतलं आणि लगेच झेंडा उभा करून टाकला. मग काय इकडे घंटा वाजून नंदीजीचे दर्शन करून भोलेनाथांचे दर्शन घेतले. यात्रा असल्यामुळे लय पब्लिक येते त्यामुळे आपण आधीच दर्शन करून टाकले भोलेनाथांचे. मग काय भोलेनाथांचे दर्शन करून आपण भागवताचे दर्शन घेण्यासाठी आलो. मग काय मनसोक्त भागवताचे दर्शन करून घेतले आणि लगेच इकडे यात्रा बघण्यासाठी आलो. चला म्हणलं यावर्षी यात्रा केवढी मोठी भरते ती बघून येऊ. आपले पाय थकत होते पण यात्रेतले दुकानं काय संपत नव्हती बरं. मग काय यात्रेमध्ये येऊन गॉगलवाल्या दुकानपाशी आलो. तिथे आपल्याला आरसा दिसला. त्याच्यात एकदा आपलं तोंड पाहून घेतलं. मग काय ड्रेस चेंज केला ना आपला भाऊ आपण बबंदाच्या गाडीवर बसलो आणि लगेच मंदिरावर आलो. मंदिरावर आल्याच्या नंतर मग काय इकडे आलो तर आपल्याला प्रेम भाऊ भेटला. त्याला घेतलं ब्लॉग मध्ये निकट लगेच कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला पब्लिक बघू शकता किती आहे. कीर्तन सुटलं आणि लगेच इकडे महाप्रसाद घेण्यासाठी पब्लिक आली. मग काय तितक्यात आपल्याला आपले जीवा भावाचे मित्र भेटले. त्यांना घेतलं ब्लॉग मध्ये त्यांना म्हणलं जाता प्रसाद पण घेऊन घेता जंबुकेश्वराचा. आणि प्रसादासाठी एवढ्या मोठ्या रांगा लागतील हे तर आपल्याला कधी वाटलंच नव्हतं. आपल्या जंबुकेश्वराचे लय भक्त आहेत बरं का. मग काय सगळ्यांना महाप्रसाद दिला आणि आपल्याला पण लय भूक लागली. चला म्हणलं आपण महाप्रसाद घेऊ. मग काय आपण महाप्रसाद घेतला आणि लगेच इकडे सर्व मित्रमंडळींनी अमूलचे मस्त पैकी कोण खाल्ले. मग काय तितक्यात आपल्याला अतुलदा निठ्ठलदा भेटला. त्यांना घेतलं ब्लॉग मध्ये आणि आपण डायरेक्ट घराकडे निघालो. घ्या मग फॉलो करून भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.